सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. 2025 हे वर्ष बऱ्याच लोकांना खराब गेलेलं आहे, कारण 2025 हे मंगळाचं होतं. बऱ्याच लोकांचे ऍक्सिडेंट झालेत, तर बरेच लोक आपले आई वडील, काही लोकांनी आपल्या मुलांना सुद्धा गमावले, काहींचे आजी आजोबा गेलेत, तर काही लोकांच्या घरात खूप आजार आलेला आहे. 2025 हातावरच्या बोटावर मोजणारे इतकेच लोक कदाचित असतील की त्यांना तो वर्ष चांगला गेलेला असेल, परंतु 99% लोकांना शक्यतो हे 2025 वर्ष खूप खराब गेले. आणि 2026 हे वर्ष जर का चांगलं जावं, चांगली प्रगती ह्या 2026 मध्ये व्हावी असं तुम्हाला वाटत असेल, तर आजचा विषय तुमच्यासाठी. काय करायचंय, गेल्या वर्षी सुद्धा मी एक व्हिडिओ टाकला होता की जानेवारी महिन्यात आपण आपल्या कॅलेंडरवर काय लिहायचं आहे आणि आपली 2026 मध्ये कठीणातली कठीण इच्छा कशी पूर्ण करून घ्यायची. तर कुठलेही उपाय आणि काहीही सेवा जरी केल्या तरी पण कर्म आणि कष्ट तितकेच महत्वाचे आहेत जितकी तुमची श्रद्धा देवावर आहे. आता काय करायचं, 2026 चं कॅलेंडर असं बघा, मी काल निर्णय आणते, तुम्ही 2-3 कुठले किती कॅलेंडर आणता तुमच्यावर आहे. हे 2025 आहे, पुन्हा मला कमेंट करू नका, 2025 सालीच मी हा व्हिडिओ बनवते. तर 2026 चा तुम्हाला एक कॅलेंडर आणायचं आहे, आणला असेल तरीही चालेल. कॅलेंडर आणल्याच्या नंतर महिन्याच्या पहिल्या तारखेला, म्हणजे जानेवारी महिन्याच्या पहिल्या तारखेला जशी आपण देवपूजा करतो तशीच कॅलेंडरची सुद्धा पूजा करायची. हळद कुंकू अक्षता धूप दीप दाखवून कॅलेंडरची पूजा करायची, कॅलेंडरला प्रार्थना करायची, आपल्या स्वामींना, आपल्या इष्टदेवांना प्रार्थना करायची की 2026 हे वर्ष माझं उत्तम जावो, आरोग्य लाभो, ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मला आटोकाट प्रयत्न करू द्यात आणि त्या प्रयत्नामध्ये यश मला मिळू द्यात, त्यासाठी प्रार्थना करावी. आता काय करायचंय, ग्रीन रंगाचं पेन आणायचं आहे, जे ग्रीन इंक ज्याला आहे. अर्धवट कमेंट करून अर्धवट व्हिडिओ पाहून कमेंट करू नका. ग्रीन रंगाचं पेन सांगतो त्यावेळेला ग्रीन रंगाच्या पेनाचा नाही तर ग्रीन रंगाच्या इंकचा वापर करायचा असतो. त्या पेनाचा कलर कुठलाही असू द्या. आता त्या ग्रीन रंगाच्या पेनाने आपल्याला काय लिहायचं आहे, तर कॅलेंडरवर सर्वात पहिले श्री स्वामी समर्थ किंवा तुम्ही जे कुठले तुमचे इष्टदेव आहेत त्यांचा मंत्र असेल तो मंत्र लिहा. त्यानंतर त्याच्यावर 24 हा आकडा, हा एंजल नंबर आहे, हा एंजल नंबर लिहायचा आहे. त्यानंतर त्याच्या खाली तुमची काय इच्छा आहे, तुमचं लग्न जमायला हवं का, तसं लिहा की माझं लग्न झालेलं आहे. आता तुम्हाला वाटत असेल तुम्हाला छानपैकी अलिशान तुमचं घर हवं आहे आणि ते घ्यायचं आहे, लिहा माझं घर झालेलं आहे किंवा मी घर खरेदी केलेलं आहे. किंवा तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला ह्या वर्षी तुमचा बिझनेस खूप पुढे न्यायचा आहे, तर तुम्ही लिहा माझा बिझनेस खूप जास्त आणि खूप किंवा माझ्या बिझनेस मधून खूप सारा पैसा मी स्वतः कमावते. अशा पद्धतीने तुमची जी पण कुठली इच्छा आहे ती तुम्ही पॉझिटिव्ह लिहा. आणि त्यानंतर रोज सकाळी तुम्ही ज्या वेळेला उठाल किंवा जेव्हा केव्हा तुमचं कॅलेंडरकडे लक्ष जाल किंवा तुम्हाला रोजची सवय ठेवा की तुम्ही ती जी इच्छा आहे ती तुम्ही व्हिज्युअलाइज करा. म्हणजे काय, तर तुम्ही जर लिहिलं असेल की तुमचं लग्न झालेलं आहे, तर तुम्ही ते चित्र रेखाटा की तुमचं 2026 मध्ये लग्न झालेलं आहे. किंवा तुम्ही लिहिलं असेल की तुमचं घर हे 2026 मध्ये तुमचं अलिशान घर तुम्ही घेतलंय, तर तुम्ही लिहा माझं अलिशान घर 2026 मध्ये मी घेतलेलं आहे, लिहिलेलं आहे. तर तुम्ही तशी इच्छा व्हिज्युअलाइज करा. म्हणजे काय, तर डोळ्यासमोर चित्र रेखाटा की तुमचं जे घर आहे ते त्या घरात तुम्ही राहता, छानपैकी वातावरण त्या घरात आहे. अशा पद्धतीची तुम्ही इच्छा जी आहे ती लिहिलेली आहे, त्या इच्छेत तुम्ही जगा, पूर्ण दिवस जगा. ज्या वेळेला तुम्हाला आठवण पडेल की तुम्ही ही इच्छा लिहिली, त्या इच्छेत तुम्ही इच्छेचं चित्र रेखाटा. बघा, ज्या वेळेला तुम्ही हा विचार करता, पूर्ण दिवस पूर्ण रात्र जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा विचार करता, त्यावेळेला हा जो मेंदू आहे हा तेच करायला जातो जे आपण विचार करतो. त्यामुळे तेच करा जे तुम्हाला हवं आहे, जी तीच इच्छा लिहा जी तुम्ही पूर्ण करू शकाल. आता तुम्ही असं लिहिलं की तुमची इच्छा पूर्ण होणार आहे असं लिहू नका, तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे असं लिहा. कारण काय, आपण होकाराची इच्छा लिहिली की ब्रह्मांड आपल्याला तेच देतो जे आपण ब्रह्मांडाकडे सोडतो. आता ही इच्छा व्यवस्थितपणे तुम्ही लिहिलेली आहे. आता हा जो कॅलेंडर आहे हा तुम्हाला इतरांना कोणी पाहू नये असं वाटत असेल तर छोटासा कॅलेंडर तुम्ही आणू शकता, आपल्या बेडरूम मध्ये ठेवू शकता, नंतर तो तुम्ही वापरू शकता. असं काही नाही, वापरायचा तो कॅलेंडर, फक्त कॅलेंडरवर तुम्हाला इतकीच गोष्ट लिहायची आहे. आता तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थितपणे कळला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना